हाय हॅलो नमस्कार. मी मनीषा आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मी मनीषा अगदी मनापासून स्वागत करते. तर फ्रेंड्स, ही 5 वारी साडी माझ्याकडे आलेली होती 1.5 वर्षाच्या मुलीची. 1 ते 1.5 वर्षाच्या मुलीची ही साडी आपल्याला स्कर्ट आणि या साडीमध्ये 9 वारी काष्टा शिलाई करायची आहे. कारण की आता पहिल्यांदा सुरुवातीला मी स्कर्ट शिलाई करणार आहे आणि नंतर शिल्लक साडी राहिली की त्याच्यामध्ये आपण 9 वारी साडी शिलाई करणार आहोत प्लेटा टाकून. तर सर्वात अगोदर ही साडी बघू शकता, खूप मोठी बॉर्डर आहे या साडीला. तर आपण स्कर्टसाठी अगदी थोडी बॉर्डर कमी करणार आहोत, त्याच्यामध्ये तुम्हाला स्टिचिंगमध्ये पाहायला भेटेल. तर त्याच्यासाठी मी अस्तर घेतलेला आहे 1 ते 1.5 मीटर. 1.5 मीटर अस्तर जास्त होईल, परंतु आपण घेतलेला आहे कमी जास्त नको. तर मी हे अस्तर घेतलेलं आहे. आता आपण सर्वात अगोदर ब्लाऊजची कटिंग करून घेणार आहोत. ब्लाऊजची कटिंग करण्यासाठी अस्तर हे 4 फोल्ड करून घेतलं म्हणजे आपण या पद्धतीने अस्तर फोल्ड केल्यानंतर आपण अस्तर जे आहे ना, तर ते अगदी थोडंसं आपण असं सरळ करून घेऊयात, म्हणजे जेणेकरून काय होईल व्यवस्थित अशी. तर याच पद्धतीने अस्तर सरळ करून घेतलं व्यवस्थित अशी फिनिशिंगसोबत. आपण याला कटिंग टिचिंग दोन्ही व्हिडिओ आहे. व्हिडिओ थोडासा मोठा आहे त्याच्यामुळे व्हिडिओचं शेवटपर्यंत बघा. आता याची उंची मी घेतलेली आहे, आपल्याला तयार उंची ठेवायची आहे 10 इंच. तर 10.5 इंच घेतलेले आहे मी. शोल्डर घेतलेला आहे 4.5 इंच. मोंढा आपण घेतलेला आहे 4.5 इंच. आणि असं नाही की 1 ते 1.5 वर्षाची मुलगी हेल्दी आणि थोडीशी कमी जास्त असू शकते, त्याच्यामुळे मेजरमेंट व्यवस्थित घ्या. आता मोंढ्यासाठी आकार अंदाजे आपण 1 इंच देऊन घेतलेला आहे. मागचा पुढचा गोलाकार देऊन करून घेतला. आता मी जो कटिंग करून घेते म्हणजे आपला जो अस्तरचा कपडा आहे तो जास्तीचा शिल्लक खूप मोठा होत होता. तर याच पद्धतीने व्यवस्थित अशी कटिंग झाल्यानंतर आपण गळा घेणार आहोत 2 इंच आणि लेंथला घेणार आहोत आपण 3 इंच. 3.5 इंच आपण याला घेऊयात. 3-3.5 इंच घेतलं तरी चालेल आणि आडवंसुद्धा तेवढंच घेऊन असा गोलाकार आपण शेप तयार करून घेतलेला आहे. मुंड्यातला आकार आपण कटिंग करून घेत आहोत आणि गोलाकार समोरचा बॅक साईडला आपण तुम्ही तुमचा आवडीनुसार कटिंग करून घ्या. आता एक बाजू त्याची जी आहे तर तो अलग अलग करून घेतले. त्यानंतर आपण करून घेणार आहोत गोलगळ्याची समोरची कटिंग. तर याच पद्धतीने याची कटिंग झालेली आहे. याला आपण ठेवून घेऊयात बाजूला. तर या पद्धतीने आपण घेतलेलं आहे आणि मेजरमेंट घेत असताना लहान मुलगी आहे त्याच्यामुळे घडी जी असते ना आपली एकदम सरळ येणार आहे फिटिंगसुद्धा. कारण की लहान लेकराचं पोट जे असतं ना तर ते अगदी मोठं असतं आणि मग त्याच्यामुळं छाती आणि पोट एकदम सारखं असल्यामुळे आपल्याला सरळ शिलाई येते. व्ही शेप देऊन घेतला, त्याला थोडंसं कर्व असा आकार देऊन घेतला या पद्धतीने, म्हणजे खूप छान असं. आणि तुम्हाला बंद ठेवायचं आहे की ओपन करायचं आहे बॅक साईडला, तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही तुमचा कोणताही आवडीचा शेप देऊ शकता. आता याचा मी ब्लाऊजसाठी ना काठांचा जो मोठा काठ आहे ना तर त्याचा उपयोग करणार आहे ब्लाऊजसाठी. पदर आपल्याला काष्टा साडी शिलाई करायची आहे त्याच्यामुळे त्याचा पदर मी त्याचा यूज केलेला नाही. आपण काठाचा उपयोग करूयात ब्लाऊजसाठी, कारण खूप सुंदर दिसणार आहे एकदम छान. काठाची जी बॉर्डर आहे तर छान आहे. आता हे आडवं बसणार नव्हतं, आडवं बसलं असतं तर खूप छान, परंतु हे असं उभं हे असं करून घेणार होते मी. तर या पद्धतीने आणि थोडंसं जे साडीचा कपडा शोल्डरच्या साईडला येणार होता, परंतु काही हरकत नाही, अर्धा इंच तो शिलाई मार्जिंगसाठी जाणारच होता. अगदी थोडासा कपडा शिल्लक राहणार होता साडीचा. बाकी दोन्ही पॅटर्न जसे आहे तसे कटिंग करून घेतले आणि आता स्टिचिंगसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. अगदी सोप्या पद्धतीने स्टिचिंग आहे. स्लीवलेस आपण शिलाई करणार आहोत, त्याला बाही जोडून घेणार नाही आहोत. तर याच पद्धतीने दुसराही पॅटर्न आपण कटिंग करून घेणार आहोत. जसं की आणि दोन्ही साईडला बॅक फ्रंट दोन्हीला आपण काठाचाच उपयोग करून घेणार आहोत. कारण की हा जो काठ आहे ना तर तो 9 वारी साडीसाठी मी शिलाई करणार नाही आहे. छोटा काठ आहे कमरेच्या साईडनी, तर त्याचा शिलाई मी 9 वारी साडीसाठी करणार आहे. तर याच पद्धतीने आपण करून घेतलेलं आहे दोन्ही पॅटर्नची कटिंग ब्लाऊजची. आणि आता आपण कटिंग करून घेणार आहोत स्कर्टची. तर स्कर्टचा जेवढा तुम्हाला घेरावा आहे तेवढा तुम्ही घेऊ शकता मेजरमेंटनुसार. आता यांचं मेजरमेंट यानुसार घेतलेलं आहे. उंची घ्यायची, आता कमरेपासून उंची मोजायची पायापर्यंत, जेवढं तुम्हाला स्कर्ट पाहिजे असेल. कुणाला लॉंग हवं असतं, कुणाला कमी हवं असतं, तर तिथपर्यंत तुम्ही तुमच्या कस्टमरला विचारून उंची मोजून घ्यायची. आणि त्याच्यामध्ये उंची जर मोजल्यानंतर आपण काय करायचं, जी कमरेची 2 इंचाची जी पट्टी आहे ना तर ती पट्टी आपण कट करून त्याच्यामध्ये कापून, म्हणजे मेजरमेंट त्याच्यामध्ये
शिल्लक ठेवून कट करायचे आहे. आता याच्यामध्ये काय झालेलं आहे, स्कर्टची जी लेंथ आहे ना, छोटी मुलगी असल्यामुळे स्कर्टची लेंथ ही अगदी पूर्ण काठच शिलाईमध्ये येत होता. मग त्याच्यामुळे प्लेटा पण अशा छान मस्त पडल्या नसत्या. मग त्याच्यामुळं मी काय केलेलं, जो खालचा काठ आहे ना तर तो कटिंग करून घेतला. तर आपण काय केलेलं आहे, तयार उंची आपल्याला 13 इंच ठेवायची होती त्याची. आणि मग काही साडीचा पण कपडा पाहिजे ना, त्याच्यामुळे छान असे छान दिसेल साडीचा ड्रेस शिवलेला. तर याच पद्धतीने आपण काय केलेलं आहे, मी तुम्हाला डबल फोल्ड करून आपण म्हणजे 21 इंच 21 म्हणजे 42 इंच एवढा कपडा आपण तेवढा कट करून घेतलेला आहे, बघा तुम्ही अंदाजे. तर याच पद्धतीने स्कर्ट झाला, कपडा कटिंग करून झालेला आहे. आता त्यानंतर आपण कटिंग करणार आहोत, अस्तर कटिंग करणार आहोत. तर अस्तर मी डबल फोल्ड करून घेतलं या पद्धतीने. आणि या पद्धतीने डबल फोल्ड करून घेतल्यानंतर तुमची जी उंची आहे, आता 13 इंच उंची होती ना, तर त्याच्यामध्ये तुम्ही 10 इंच जरी अस्तर ठेवलं ना तरी चालेल. तर मग मी काय केलं, वरच्या साईडलीच कमी करून घेतलं आणि खालचा जो कपडा आहे, तर आपली अस्तर जे आहे त्याला फोल्ड करायची गरज पडू नये म्हणून मग दोन्ही साईड मी व्यवस्थित अशा करून घेतल्या खालच्या साईडनी, जे आपण एक लॉक केलेली असते ना, तर त्या साईडचं आपलं अस्तर घेतलेलं आहे दोन्ही साईडचं. मग त्याच्यामुळे आपल्याला शिलाई मारायची गरज नाही. तर वरच्या साईडने आपण कमी करून घेतलं त्यासाठी. आणि मग ते अस्तर जे आहे ना, तर ते सुद्धा मेन कपड्यापेक्षा कमी असलं पाहिजे अस्तरसुद्धा. तर याच पद्धतीने अस्तर मी कटिंग करून घेतलं. अस्तरचं मेजरमेंट हे आपलं 1.5 मीटरचं होतं. त्याच्यामधलं आपण ब्लाऊजसाठी यूज केलं, अर्धा मीटर केलं असेल तर 1 मीटर आपलं अस्तर असतं स्कर्टसाठी. तर तेवढं अस्तर मी घेतलं, म्हणजे जेवढं अस्तर आहे तेवढं पण सुद्धा लावलं, कारण घेर आणखीन छान दिसेल. तर आणखीन थोडंसं शिल्लक ठेवलं मी अस्तर, म्हणजे समोरच्या साईडला, कारण घेर खूप मोठा होत होता. तर याच पद्धतीने अस्तर मी कटिंग करून घेतलं, एकदम सरळ लाईनमध्ये अशी लाईन ड्रॉ करून घेतली आणि मग कटिंग करून घेतलं. तर या पद्धतीने त्याचं अस्तर वरच्या साईडला शिल्लक राहत होतं. आणि मग शिल्लक राहिलेलं अस्तरचे आपल्याला नंतर कमरेची जी पट्टी आहे तर ते जोडण्यासाठी उपयोगाला येईल. तर याच पद्धतीने हे अस्तर शिल्लक राहिलेलं आहे. आता अस्तर मी काय केलेलं होतं, अगदी नऊवारी साडीचं सुद्धा अस्तर मी घेऊन आलेली होती सोबतच, त्याच्यामुळे अस्तर अखंड होतं. आता याच पद्धतीने आपण पट्टी जी होती ना कमरेची साईडची, ती खालची पायापसली जो मोठी बॉर्डर होती ना, तर तीच मी कमरेला पट्टी जोडण्यासाठी मी तुम्हाला नंतर टायमिंगला मी ते दाखवणार आहे. तर आता आपण ब्लाऊज स्टिचिंग करायला सुरुवात करीत आहोत. तर ब्लाऊज आता आपल्याला काय करायचं आहे, अगदी पायपिंग लेस वगैरे आपल्याला याला काहीच टाकायची गरज नाही. आणि म्हणजे आपल्याला जसा कपडा आहे आपला उलटा करून आपण शिलाई करून घेणार आहोत. तर तुम्ही इथं बघू शकता, या पद्धतीने आता मी गोलगळ्याला अगदी व्यवस्थित अशी स्टिचिंग करून घेतली. आणि आणि ते शोल्डरवरती शिलाई मारायची नाही, मोंड्यामध्ये सुद्धा आपल्याला उलटं करून शिलाई मारायची आहे या पद्धतीने. आणि कमरेच्या साईडला सुद्धा, म्हणजे आपल्याला एकदम पटकन होतो हा ड्रेस आणि खूप फिनिशिंगसुद्धा येते. तर या पद्धतीने आता ज्यावेळेस तुम्ही तुमचा ड्रेस शिलाई करताल ना, तर त्यावेळेस फिटिंगच्या अगोदरच आपल्याला चेक करायचे आहे तुमचे शोल्डर दोन्हीही, मागचा पुढचा, कमी जास्त जर असेल ना तर कटिंग करून टाका आणि व्यवस्थित अशी फिनिशिंगसोबत आपली याची स्टिचिंग करून घ्यायची. आणि आता या पद्धतीने शिल्लक जो कपडा राहिला ना, तर तो मी कटिंग करून टाकते या पद्धतीने. आणि थोडेसे असे कट मारून घ्यायचे मुंड्यामध्ये सुद्धा, गळ्याच्या साईडला सुद्धा, जेणेकरून आपला कपडा असा सहज तर पलटी होईल आणि छान अशी फिनिशिंग येईल, म्हणजे आपल्याला काहीच करायची गरज नाही त्याला. तर या पद्धतीने मी याला कट मारून घेतले थोडे थोडे. तर बघू शकता. आता आपल्याला शोल्डरच्या साईडनी शिलाई मारून घेतली नाही. या पद्धतीने आपला तो कपडा असा व्यवस्थित करून घेतला. आता आपण त्याच्यावरती शिलाई मारून घेणार आहोत. शोल्डरला आपण शिलाई मारले नसल्यामुळे शोल्डरच्या साईडने सुद्धा बाहेर निघणार आहे ते. तर इथं बघू शकता तुम्ही, या पद्धतीने आता आपण याला स्टिचिंग करून घेऊयात व्यवस्थित अशी. आणि खूप सुंदर दिसतात साडीचे ड्रेस आणि खूप छान अशी फिनिशिंगसुद्धा येते. याला प्रेस करायची गरजसुद्धा नाही. परंतु तरीसुद्धा तुम्ही स्कर्टला जे प्लेटा टाकतात ना आपण, तर ते फुगल्यासारखं होतात ना, त्याला तुम्ही प्रेस करून घ्या स्कर्टला. ब्लाऊजला टाकायची गरज नाही आहे प्रेस. तर याच पद्धतीने आपण करून घेतलेली आहे पूर्णतः फ्रंटची ब्लाऊजची स्टिचिंग करून घेतलेली आहे मी. इथं बघू शकता तुम्ही. आणि खूप छान अशी फिनिशिंगसुद्धा येते याची. तर त्याच पद्धतीने आपण शोल्डरला त्याला व्यवस्थित अशी शिलाई मारून घेतली. तर इथं आपलं स्टिचिंग झालेलं आहे संपूर्ण.
ब्लाऊजचं फ्रंटचं. आता आपण स्टिचिंग करून घेणार आहे मी बॅक साईडची. मेजरमेंट मी काय केलेलं थोडंसं मोठं ठेवलेलं आहे, म्हणजे जेणेकरून काय होईल की आपल्या कमी जास्त बाळासाठी शिल्लक नंतर त्यांना वाढवून घ्यायचं असेल तर त्यांनी घेऊ शकतं असं. आता आपण व्ही शेपला सुद्धा त्याचप्रमाणे शिलाई करून घेणार आहोत. जसं आपण बॅक साईडला शिलाई केलेलं आहे अगदी त्याचप्रमाणे आपण याला सुद्धा शिलाई करून घेत आहे मी. व्ही शेपला अगदी त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे शिलाई आपण मार्जिन ठेवलेली आहे, आणि जसं की बॅक साईडला आपण शिलाई मार्जिन जेवढी ठेवली होती ना, फ्रंट साईडला केलेली आहे ना शिलाई मार्जिन, तेवढीच आपण बॅकला पण शिलाई मारून घ्यायची आहे. कारण की जेणेकरून कमी जास्त होऊ नये फिटिंगमध्ये आपल्याला याला पण आपण त्याचप्रमाणे प्रमाणे आपण कटिंग फ्रंटला केलेली होती त्याच प्रकारे याला पण असे कट मारून घ्यायचे आणि स्टिचिंग करून घ्यायची. तर इथं झालेलं आहे माझं. शिल्लक कपडा आपण कटिंग करून टाकूयात. आणि याचा नऊवारी साडीचा व्हिडिओसुद्धा आपण लवकरच आपल्या चॅनेलवरती अपलोड होणार आहे. अगदी नेक्स्ट व्हिडिओ असेल आपला हा. तर इथं झालेलं आहे. मी कपडा असा ओपन करून घेतला. तर इथं आपली स्टिचिंग झालेली आहे याची सुद्धा कम्प्लिटली. तर इथं बघू शकता तुम्ही, याचा सुद्धा शिल्लक कपडा फिटिंगच्या साईडला सुद्धा आहे, तर तो सुद्धा मी कटिंग करून घेते आहे. आता आपण याची फिटिंग मारून घेऊयात. इथं बघू शकता तुम्ही, या पद्धतीने आपण फिटिंग करून घेऊयात. तर आता इथं माझ्याकडून सुद्धा शोल्डरचं असं कमी जास्त झालेलं होतं. तर मग मी ते व्यवस्थित असं करून मग ती शोल्डरला, कारण की कमी जास्त शिलाईमध्ये झालं की मग ते आपल्याला परत उसवावं लागतं आणि आणखीन त्याला शिलाई मारावं लागते. तर त्यासाठी मग मी ते थोडंसं करून घेतलं व्यवस्थित असं, आणि शिलाई मग ॲज इट इज ती मारून घेतली दोन्ही साईडने. तर ते मग मी व्यवस्थित करून घेतलं. आणि त्यानंतर मग मी फिटिंगचा जे शिलाईचा होता ना, तर ते राहून गेलं, कारण की व्हिडिओ डिलीट झाला माझ्याकडून. तो व्हिडिओ फिटिंगचा व्हिडिओ जो आहे ना, तर तो डिलीट झाला. आता तुम्ही इथं बॅक साईडला डोरी बसवू शकता किंवा बॅक ओपनसुद्धा ठेवू शकता, परंतु तशी मला गरज पडली नाही. आता फिटिंगची एक एक शिलाई मी मारून घेतलेली आहे. आणखीन तुम्हाला शिलाई कमी जास्त पडलं तर तुम्ही मारू शकता. आता त्याच्यावरती 2-2 शिलाई मारून घेणार आहे मी. आता स्कर्टला जो आहे ना, तर तो सुद्धा प्लेटा मारून घेत आहे मी. प्लेटा मारत असताना इथं बघू शकता तुम्ही, आपल्याला कंबर किती ठेवायचं आहे, 21 इंच पूर्ण म्हणजे ठेवणार आहोत. तर त्याच्यामध्ये 20 इंच आपण कमर ठेवणार आहोत. तर त्याच्यामध्ये शिलाई मार्जिन तुम्हाला हवी तेवढी, म्हणजे लुजिंगसाठी तुम्ही हवं तेवढं ठेवू शकता. त्याच्यामध्ये 2-3 इंच 2-4 इंच. आता या कस्टमरचं एक फरमाईश होती की नाही ताई, थोडंसं लुजिंगसाठी जास्त ठेवा, जेणेकरून आम्हाला नंतर पण यूज करता येईल, कारण की हे खूप दिवस म्हणजे ड्रेस ती आत्ता मोठी होईल.
तर ठीक आहे, मग त्यासाठी मी तेवढं थोडंसं 2-3 इंच 2-4 इंच ठेवलं. परंतु तुम्ही जेवढं कमी ठेवताल ना तर तेवढं तुमची जी बेल्ट आहे ना तर ते खूप आणखीन छान दिसेल आणि भारी वाटेल. तर त्याप्रकारे तर इथं झालेलं आहे. आता मी काय केलं, खालच्या साईडचा काठ कट करून घेतला होता, जे की खूप मोठा काठ होता, म्हणून मग त्यालासुद्धा एक शिलाई मारून घेतली खालच्या साईडने. आता इथं काय झालं, आपल्याला जो अस्तर आहे तर ते सुद्धा आपल्याला जॉईंट अस्तर होतं ना तर त्याला शिलाई मारून घेतली आणि त्याच्यावरती एक दाब शिलाई मारून घेतली. आता प्लेटा जोडून झालेल्या आहेत. आता आपल्या याच्या प्लेटा ज्या आहेत ना तर त्या डायरेक्टली अस्तरवरती सॉरी मेन कपड्यावरतीच आपल्या साडीच्या त्याच्यावरती आपण या प्लेटा मारून घेणार आहोत. कारण नंतर माझ्या लक्षात आलं की इथं मारण्यापेक्षा आपण ब्लाऊजच्या साडीवरतीच मारून घेऊयात. पण साडीवरती मारण्यासाठी ना थोडंसं म्हणजे व्यवस्थित अशा मारून घ्यावं लागतात. नाहीतर मग काय होतं, साडीच्या प्लेटाखाली ही प्लेट येऊ शकते किंवा व्यवस्थित अशी फिनिशिंग येणार नाही. त्याच्यामुळे व्यवस्थित करून घ्यायचं, साडी व्यवस्थित करून घ्यायची, म्हणजे व्यवस्थित अशी फिनिशिंग येईल. एका खाली कपडा दबल्या जाणार नाही याची काळजी घ्यायची, बस काही नाही. आणि हे झाल्यानंतर खूप मोठ्या मोठ्या प्लेटा घेतल्या मी अस्तरच्या प्लेटा मोठी असली तरी चालेल, कारण अस्तर पूर्ण आपल्याला त्याच्यामध्ये जॉईन करून घेतलेलं मी. आणि या पद्धतीने अस्तर एवढं कमी घ्यायचं, म्हणजे तुम्ही बघू शकता टिचिंगच्या खालच्या लेंथला 2-4 इंच 2-3 इंच तुमचं कमी असेल तरी चालेल अस्तर. जास्त घेऊ नका अस्तर, कारण ते मग जास्त घेतलं ना तर ते खाली आणखीन येईल, किंवा साडीच्या याच्या मेजरमेंट साडीचं जेवढं आहे त्याच्यापेक्षा कमी घ्या अस्तर. तर याच पद्धतीने अस्तर झालेले आहे स्टिचिंग. अस्तर जोडून घेते या प्रकारे, आणि प्लेटा खूप मोठ्या मोठ्या टाकून घ्यायच्या. तर संपूर्ण अस्तर याला मी ॲडजस्ट करते, म्हणजे जेणेकरून आपल्याला कमी जास्त होणार नाही, म्हणून मग मी म्हटलं चला याच्यावरतीच अस्तर आपण जोडून घेऊयात. तर इथं अस्तर आपलं जोडून झालेलं आहे. तर संपूर्ण अस्तर जोडून झाल्यानंतर बघू शकता ते असं दिसेल, आणि कमरेच्या साईडने आपल्याला तुम्हाला जेवढं लूजिंग ठेवायचं आहे ना तेवढं ठेवा. आता आपण मी जी खालच्या साईडनी लेंथच्या साईडनी जी काठ मी कट केलेला होता ना तोच 2 इंच काठ मी कमरेच्या साईडनी यूज करणार आहे. इथं बघू शकता आता जो काठ आहे ना तर तो 2 इंच, आणि जे अस्तर आहे ना त्याच्यासाठी ते थोडंसं कमी ठेवा, म्हणजे पावणे 2 इंच असं ठेवा, जेणेकरून ज्यावेळेस तुम्ही जी अस्तरची पट्टी आतल्या साईडनी जाईल ना तर ती बाहेरून दिसू नये, त्यासाठी मग ते पावणे 2 इंच अस्तरची पट्टी ठेवा. आणि जे काठ आहे तर तो थोडासा साईजने मोठा ठेवा, जेणेकरून बाहेरून जर काठ येईल आपला तर तो फिनिशिंगसोबत छान दिसेल, कमी जास्त होणार नाही. आता मी तो काठ आणि अस्तर जोडून घेते आहे. जोडताना व्यवस्थित असा जोडून घेतला की मग त्याच्यावरती आणखीन एक दाब शिलाई मारायची, म्हणजे फिनिशिंग छान येते आणि छान दिसतं. तर आपला काठ जो शिलाई झालेला आहे. आता काठ मी शिलाई झाल्यानंतर दाब शिलाईसुद्धा मारून घेते आहे. दाब शिलाई या पद्धतीने मारून घ्यायची. तर याच पद्धतीने आता मी काय करणार आहे, मी ते मोजून घेते आहे बरोबर आहे का नाही. जर बरोबर असलं की मग बाजूच्या साईडने दोन्ही साईडने तो शिलाई मारते, तर त्याचा व्हिडिओ थोडासा म्हणजे मी माझ्याकडं घेतलं तर तो व्हिडिओमध्ये आलं नाही कॅमेऱ्यामध्ये. तर याच पद्धतीने मग मी ते मेजरमेंट आहे तर ते मोजून घेतलं व्यवस्थित, असं तुम्ही बघू शकता इथं या पद्धतीने. आणि आता जी स्कर्ट आहे ना तर ती स्कर्टची मी फिटिंग करून घेते. फिटिंग केल्यानंतर मग तो आपला कमरेची जी पट्टी आहे ना तर ती पट्टी आपण जोडून घेणार आहोत. या पद्धतीने अस्तर अगदी व्यवस्थित असं पकडून कमी जास्त होऊ नये, शिलाई मार्जिन जेवढी आपण ठेवलेली आहे तेवढी शिलाईवरती मार्जिन करून घ्यायची. तर आता जेवढं बरोबर असं मेजरमेंट कमरेचं मोजलं मी, आणि मग त्याच्यावरती अशी दोन्ही साईडनी आपली थोडी थोडी अशी शिलाई मारून त्याचे तोंड जे आहे तर ते बंद केले, म्हणजे जे आपले धागे असतात तर ते बाहेर निघणार नाही त्यासाठी. अगदी कसलाही क्लास न करता तुम्ही स्कर्ट ब्लाऊज शिलाई करू शकता. अगदी मी सुद्धा क्लास केलेला नसून सुद्धा खूप छान असे स्कर्ट ब्लाऊज वन पीस नऊवारी साडीचा सुद्धा मी कसलाही क्लास न करता अगदी छान अशा प्रकारे स्टिचिंग करते आहे. तर या पद्धतीने आपण काठ जोडून घ्यायचा. काठ जो आहे तर तो मी बाहेरच्या साईडने येईल असे या पद्धतीने जोडायचा. मेजरमेंट जे आहे ना तर ते व्यवस्थित भरलं पाहिजे काठाचं त्याचं, म्हणजे व्यवस्थित असं त्याच्यामध्ये पॅक होईल ते.
तर इथं जुळून झालेला आहे आपला काठ. आता तो अस्तरचा कपडा आहे ना, तर तो आतल्या साईडने जाईल या पद्धतीने इथं बघू शकता तुम्ही. आणि ज्यावेळेस तुम्ही अस्तर जोडताना तर त्यावेळेस जी शिलाई आहे ना आपण जोडलेली, तर ती आतमध्ये येईल या पद्धतीने आपण शिलाई करून घ्यायचं. तिथं बघू शकता जी शिलाई आपण प्लेटा ज्या जोडलेल्या आहेत तर त्या आतमध्ये जातील या पद्धतीने. तर ते जोडून घेतलं मी. रेडी झालेलं आहे आपलं स्कर्ट. किती सुंदर आणि खूप छान अशी फिनिशिंगसुद्धा याला आलेली आहे. तर कसा वाटला आपला हा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो तर पुन्हा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.